गुड आफ्टरनून एव्हरीवन. हा व्हिडिओ जो आहे तो बनत आहे वेंडर एक्सेल शीट कशी मेंटेन करायची. फॉर एक्झाम्पल शिक्षणग्राम अपडेशन फाईल आहे माझ्याकडे. शिक्षणग्राम जो आपला क्लायंट आहे त्याचे अपडेशन्स आहेत काही, तर ते असे मेन्शन करायचे. म्हणजे क्लायंटला फोन करायचा आणि त्यांना विचारायचं की तुमचे काही म्हणजे काही एरर्स आहेत का तुमच्या वेबसाईटमध्ये, तुमचे काही चेंजेस वगैरे करायचे आहे का. त्यानुसार ते पॉइंट्स लिहून घ्यायचे आणि मग त्याची एक एक्सेल शीट बनवायची. जसं इथे म्हटलेलं आहे, त्यांचा जो चिल्ड्रन सेक्शन आहे त्यामध्ये लर्न मोर जो आहे तो अटॅच करायचा आहे ॲडमिनशी. आणि त्यानंतर म्हणजे त्यांना ॲडमिन ॲक्सेसमध्ये चिल्ड्रन सेक्शनला अपडेट करायचं आहे. आणि त्यानंतर काही ज्या क्लायंटची रिक्वायरमेंट आहे की काही अपलोड करायचे आहे त्यांना ॲक्टिव्हिटीज फोटोज चिल्ड्रन सेक्शनमध्ये, तर ते त्यांच्याकडून झाले पाहिजेत. आणि नंतर आहे जसं त्यांचे सेक्शन्स आहेत, स्पोर्ट्स आहे, स्किल डेव्हलपमेंट आहे. त्यामध्ये त्यांना एज्युकेशनल टूर्स, ॲक्टिव्हिटीज असे सगळे मेन्शन करायचे आहे. आणि आणि मग ॲडमिन जे आहे ॲडमिनशी त्यांनी जेवढे पण पेजेस वगैरे बनवलेले आहेत, जसं त्यांचे पेजेस आहेत, अबाउट अस आहे, स्किल डेव्हलपमेंट आहे, तर ते सगळे त्यांना ॲडमिनशी रिलेटेड पाहिजे की ॲडमिन ॲक्सेस म्हणजे ॲडमिन जर त्यांनी ओपन केलं तर त्यांना तिथे फोटो वगैरे अपलोड करता आले पाहिजे, अशी त्यांची रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर त्यानंतर त्यांना त्यांचे जे सेक्शन्स आहेत, जसं स्पोर्ट होतं, शेल्टर आहे, त्यामध्ये त्यांना फोटोज पाहिजे होते मल्टिपल. कॉन्टेंट होतं आधी, तर त्यांना कॉन्टेंट सोबत मल्टिपल फोटोज पण पाहिजे होते. अशा प्रकारे त्यांचे काही चेंजेस होते. तर ही फॉर एक्झाम्पल एक शीट सांगितली, एक क्लायंटची वेबसाईट सांगितली, वेबसाईट मधली अपडेशन सांगितली आहेत. पण अशा प्रकारे क्लायंटचे अपडेशन असतात ते मेन्शन करायचे आणि मग एक एक्सेल शीट बनवायचे आणि त्यामध्ये सगळे त्यांचे पॉइंट्स घालायचे आणि जे पण आपले डेव्हलपर आहे त्यांना पाठवायचे. ओके सर, थँक्यू.